नमस्कार, मी स्वामिष्कार अक्षरी. आज आपण बघणार आहोत प्रिपरेशन मेथड. ज्या प्रिपरेशन मेथडचं नाव आहे एस्टर पासून कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करणे. एस्टर पासून सुद्धा कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतो हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आता एस्टर पासून कसा तयार होतो हे फार महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. आता एस्टर तुम्ही घेणार, पहा हा कोण आहे एस्टर, आणि या एस्टरचं आपण काय करणार, हायड्रोलायसिस करणार. नीट बघा बरं का, मी काय सांगतोय नीट ऐका व्यवस्थित. हां, काय घेतलंय आपण एस्टर, आणि आपण जेव्हा एस्टरचं हायड्रोलायसिस करतो तेव्हा एस्टर पासून काय मिळतो, कार्बोक्सिलिक ॲसिड. संपलं. म्हणजे एस्टरचं हायड्रोलायसिस केल्यास कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतं. ठीक आहे. आता आपल्या मनामध्ये असा प्रश्न असेल की हायड्रोलायसिस म्हणजे काय. हायड्रोलायसिस शब्द पुन्हा पुन्हा आपल्या समोर येतोय. हायड्रोलायसिसची ओळख तुम्हाला मी करून देतो. पहा, हायड्रोलायसिस, हायड्रोलायसिस नेमकं कशाला म्हणतात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. बघा आता काय लिहिलं मी इथं, हायड्रोलायसिस. ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत. पहिला शब्द आहे हायड्रो म्हणजे काय, वॉटर. दुसरा शब्द कुठला आहे, लायसिस. कळालं का. हां, म्हणजे काय, ब्रेकिंग. ब्रेकिंग. हां, हायड्रोलायसिस या शब्दामध्ये दोन शब्द आले, एक हायड्रो एक लायसिस. अरे बाबा, हायड्रोच्या साह्यानं लायसिस करायचं आहे. आता हायड्रो म्हणजे काय, हायड्रो या शब्दाचा अर्थ होतो वॉटर मॉलिक्यूल. लायसिस या शब्दाचा अर्थ होतो तोडणे, म्हणजे वॉटर मॉलिक्यूलच्या साह्याने एखादा बॉन्ड तोडणे, याला म्हणायचं हायड्रोलायसिस. ब्रेकिंग ऑफ ए बॉन्ड युजिंग वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज हायड्रोलायसिस. अशा प्रकारे या ठिकाणी हायड्रोलायसिस या शब्दाची व्याख्या करता येते. ठीक आहे. परंतु नुसतं पाणी आपण जर वापरलं तर त्याची क्रियाशीलता कमी आहे. त्याच्यामुळं त्याची क्रियाशीलता वाढवण्यासाठी नुसतं पाणी घेतलं, नुसत्या पाण्याच्या साह्यानं आपण जर हायड्रोलायसिस केलं तर त्याचा वेग फार सावकाश असतो, रिॲक्शन फार सावकाश होते, त्याची क्रियाशीलता कमी आहे. आणि त्याची क्रियाशीलता वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण ॲसिड टाकतो किंवा अल्कली टाकतो. जर ॲसिड टाकलं तर म्हणा ॲसिड हायड्रोलायसिस, आणि जर अल्कली टाकलं तर म्हणा अल्कलाईन हायड्रोलायसिस. अशा पुन्हा दोन भाग आहेत. बघा आता सांगितलं तुमच्यासमोर. आता इथे लिहूयात आपण, हो का, हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस ह्याच्यामध्ये पुन्हा दोन भाग. पहिला भाग हां, ॲसिडच्या साह्याने, हां, इन द प्रेझन्स ऑफ ॲसिड. दुसरं इन द प्रेझन्स ऑफ अल्कली. बघा, हायड्रोलायसिस हे ॲसिडच्या सान्निध्यात घडतं किंवा अल्कलीच्या सान्निध्यात घडतं. जर हायड्रोलायसिस हे ॲसिडच्या सान्निध्यात घडलं तर त्याला म्हणायचं ॲसिड हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस इन द प्रेझन्स ऑफ ॲसिड इज कॉल्ड ॲज ॲसिड हायड्रोलायसिस. कोणते कोणते ॲसिड वापरायचे मग इथे लिहितो मी. डायल्यूट HCl, डायल्यूट H2SO4, हे काय आहेत, ॲसिड आहेत ना. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. या ॲसिडच्या सानिध्यात जर आपण हायड्रोलायसिस केलं दॅट इज कॉल्ड ॲज ॲसिड हायड्रोलायसिस. दॅट इज कॉल्ड ॲज ॲसिड हायड्रोलायसिस. संपलं. आता हायड्रोलायसिसची प्रक्रिया जर आपण अल्कलीच्या सानिध्यात केली, आता अल्कली कुठली, त्याच्यामध्ये आहे डायल्यूट NaOH, हां, ॲक्वाईस NaOH, ॲक्वाईस KOH, आहे का, हे अल्कली आहे ना. सोडियम हायड्रॉक्साईड अल्कली आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड अल्कली आहे. जर अल्कलीच्या सानिध्यामध्ये आपण हायड्रोलायसिस केलो दॅट इज कॉल्ड ॲज द अल्कलाईन हायड्रोलायसिस. नीट लक्षात घ्या बरं का, नीट लक्षात घ्या. बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही नेमका काय अर्थ असतो याचा. छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपण माहिती करून घेत नाही, तर ही सुद्धा माहिती आपल्याला असली पाहिजे. लक्षात घ्या, हायड्रोलायसिस म्हणजे काय, पाण्याच्या साह्याने, वॉटरच्या साह्याने एखादा बॉन्ड जर तोडला जात असेल, ब्रेक केला जात असेल, त्याचं ब्रेकिंग होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोलायसिस. आणि हायड्रोलायसिसची प्रक्रिया जर आपण फक्त पाणी वापरून केली तर त्याची रिॲक्टिव्हिटी कमी आहे, आणि त्याची क्रियाशीलता वाढवण्यासाठी आपण ॲसिड किंवा अल्कली वापरतो. जर ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये, ॲसिडच्या सानिध्यामध्ये हायड्रोलायसिस घडलं दॅट इज कॉल्ड ॲज ॲसिड हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिड सच ॲज डायल्यूट HCl, डायल्यूट H2SO4 इज कॉल्ड ॲज ॲसिड हायड्रोलायसिस. आणि हीच हायड्रोलायसिसची प्रोसेस जर अल्कलीच्या सानिध्यात घडली तर दॅट इज कॉल्ड ॲज अल्कलाईन हायड्रोलायसिस.
मग अल्कली कोण? सोडियम हायड्रॉक्साईड. अल्कली कोण? त्याची नावं आपल्या समोर आहेत. झालं. मग आता आपण काय करूयात? आता आपल्या मुद्द्याकडे येऊयात. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला वापरायचा एस्टर आणि या एस्टरचं करायचं आहे हायड्रोलायसिस. ते बी दोन प्रकारचं, एक ॲसिडच्या मदतीने, दुसरं अल्कलीच्या मदतीने. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एस्टरचं ॲसिड हायड्रोलायसिस करायचं आहे आणि एस्टरचं अल्कलाईन हायड्रोलायसिस करायचं आहे आणि मिळवायचं आहे कार्बॉक्सिलिक ॲसिड. एस्टरपासून आपल्याला कार्बॉक्सिलिक ॲसिड मिळवायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला एस्टरचं काय करावं लागेल? नंबर 1 ॲसिड हायड्रोलायसिस, नंबर 2 अल्कलाईन हायड्रोलायसिस. मग कसं होतं ते या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. रिॲक्शनला सुरुवात करूयात. पण हे सगळं लक्षात घ्या. पहिल्यांदा छोट्या छोट्या गोष्टी येतात. प्रत्येक गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. समजलं? त्याच्यासाठी हे सगळं सांगितलं. आता रिॲक्शनला आपण सुरुवात करूया. आता रिॲक्शन पाहत असताना रिॲक्शन नेमकी होती कशी ती तुमच्या समोर सांगतो. आपल्याला काय करायचं आहे? एस्टरचा वापर करून एस्टरपासून कार्बॉक्सिलिक ॲसिड मिळवायचा आहे. मग कसा मिळतो? आता बघा तुमच्यासमोर रिॲक्शन करतो मी, आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. पहिल्यांदा घेऊ आपण पहिला भाग, ॲसिड हायड्रोलायसिस. पहिला भाग ॲसिड हायड्रोलायसिस, पहिला भाग. बघा, ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये हायड्रोलायसिस करणे. हायड्रोलायसिस इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिड इज कॉल्ड एज ॲसिड हायड्रोलायसिस. त्याच्यासाठी आपण वापरतो काय? डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, त्याचबरोबर डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड. ह्यांचा वापर आपण करतो. आता रिॲक्शन कशी करतो बघा आपण. पाण्याच्या साह्याने बॉन्ड तोडायचा आहे. हायड्रोलायसिस त्याच्यासाठी वापरायचा आहे ॲसिड. ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये पाण्याच्या साह्याने एखादा बॉन्ड तोडणे, दॅट इज कॉल्ड ॲज ॲसिड हायड्रोलायसिस. तोडणे, खेचॅक. ओके. आता रिॲक्शन कशी होते बघा. हे आहे तुमचा R, C डबल बॉन्ड O, O R डॅश. हा कोण आहे? एस्टर आहे हा तुमचा. हा आहे एस्टर. याचं करू आपण हायड्रोलायसिस. हो का? घ्या वॉटर मॉलिक्यूल HOH आणि ही अभिक्रिया होते इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4. कोणतं बी चालते, कुठलं बी चालते. आता लिहिलं आपल्या समोर. आपण काय करू? हे वॉटर मॉलिक्यूल आहे. आता हा वॉटर मॉलिक्यूल ह्याला तोडेल. हो का? हा बॉन्ड तुटला, खेचॅक. हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे या वॉटर मॉलिक्यूलनं O आणि R मधला बॉन्ड तोडला. झाले दोन भाग. आणि मग ह्याच्यामधला H, याच्यामधला H इकडे येईल, आहे का? आणि ह्याच्यामधला OH इकडे येईल. कळण्यासाठी आपल्याला R C डबल बॉन्ड OH आणि R डॅश OH. संपलं. का तयार झालं? कार्बॉक्सिलिक ॲसिड आणि अल्कोहोल तयार झालं. अशा प्रकारची आपली ही अभिक्रिया आहे. अशा प्रकारे एस्टरचं ॲसिड हायड्रोलायसिस करून कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार करता येतं. रिॲक्शनमध्ये काय होतं? एस्टरमधला O आणि C मधला बॉन्ड तुटतो. बरोबर आहे. आणि मग हा वॉटर मॉलिक्यूल त्याची ॲडिशन होईल OH आणि R डॅश OH. संपलं. आणि मग प्रोडक्ट येईल आपला RC डबल बॉन्ड OH प्लस R डॅश OH. संपलं. हा कोण आहे आपला? एस्टर. आणि हा कोण आहे आपला? कार्बॉक्सिलिक ॲसिड. अशी एक स्टेप रिॲक्शन आहे. अतिशय सोपी रिॲक्शन आहे, फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. आता ह्याचे एक्झाम्पल्स करू आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. एक्झाम्पल नंबर 1 बघा. CS3 C डबल बॉन्ड O C2H5 आहे का? इथिल ॲसिटेट. याचं नाव आहे इथिल ॲसिटेट. हा कोण आहे? एस्टर. नाव काय? इथिल ॲसिटेट. याचं करा हायड्रोलायसिस. चला, ॲसिड हायड्रोलायसिस HOH इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिड. कुठला ॲसिड वापरायचा? डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड वापरायचा आहे. हे बघा, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड आपण घेतलं. झालं. आता हा वॉटर मॉलिक्यूल काय करतोय? O आणि C मधला बॉन्ड तोडतोय. ब्रेकिंग ऑफ बॉन्ड विथ द हेल्प ऑफ वॉटर मॉलिक्यूल. खेचॅक. आणि मग ह्याच्यामधला एक H या बाजूला येईल आणि ह्याच्यामधला OH एका बाजूला येईल. काय बघा, CS3 C डबल बॉन्ड O आणि H आणि इकडं C2H5OH म्हणजे कार्बॉक्सिलिक ॲसिड आणि अल्कोहोल तयार झालं. आणि मग आपला प्रोडक्ट आला CS3 C डबल बॉन्ड OH प्लस C2H5OH. अशा प्रकारे या ठिकाणी कार्बॉक्सिलिक ॲसिड आणि अल्कोहोल तयार झाला आणि ह्याचं नाव आहे ॲसिटिक ॲसिड. हा नाव आहे ॲसिटिक ॲसिड. अशा प्रकारची अभिक्रिया या ठिकाणी आपल्याला करता येते. अजून एक उदाहरण बघा. आता हा कोण आहे बघा? हे अरोमॅटिक घेऊ आपण, बेन्झीन रिंग घेऊ. इथे घेऊ आपण C2H5, इथे घेऊ आपण C2H5. इथिल बेन्झोएट नाव आहे, लिहितो मी वाटल्यास.
इथिल बेन्झोएट. हा जो कंपाऊंड आहे याचं नाव इथिल बेन्झोएट. याचं आपल्याला काय करायचं आहे, याचं आपल्याला करायचं आहे ऍसिड हायड्रोलायसिस. चला पाणी घ्या, पाणी. अरे पाणी तोंडरी, हो का, इन द प्रेझन्स ऑफ ऍसिड डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. झालं. आता हा पाण्याचा मॉलिक्यूल ओ आणि सी मधला बॉन्ड तोडणार, खेचॅक. आणि मग हो का, हा एच इकडे आला, बरोबर आहे का, आणि हा ओ एच इकडे आला. बघा काय ते, बेन्झीन रिंग, सी डबल बॉन्ड ओ ओ एच, कार्बोक्सिलिक ऍसिड, C2H5OH अल्कोहोल. म्हणजे एस्टरचं तुम्ही जेव्हा हायड्रोलायसिस करता तेव्हा तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड तर मिळतोच मिळतो, पण एक वाक्य लक्षात ठेवायचं, या कार्बोक्सिलिक ऍसिडच्या बरोबरीला अल्कोहोल सुद्धा तयार होतो, हे नीट लक्षात ठेवायचं. आता कसं येतं बघा, आपण टाकला लिहू आपण. हा तुमचा कार्बोक्सिलिक ऍसिड, नाव बेन्झोइक ऍसिड, सी डबल बॉन्ड ओ ओ, हां बोला, एच प्लस C2H5OH, आणि ह्याचं नाव आहे बेन्झोइक ऍसिड. काय नाव आहे, बेन्झोइक ऍसिड. अशा प्रकारे या ठिकाणी हा पहिला भाग झाला. या ठिकाणी आपण काय केलं, या ठिकाणची अभिक्रिया नीट लक्षात घ्या. या अभिक्रियेमध्ये आपण एस्टरचं हायड्रोलायसिस केलं, परंतु हायड्रोलायसिस इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड, दॅट इज डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड और डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. म्हणून या पहिल्या टप्प्यामध्ये आपण जी अभिक्रिया केली त्या रिॲक्शनचं नाव आहे काय, ऍसिड हायड्रोलायसिस. आता अजून एक भाग आहे अल्कलाइन हायड्रोलायसिस. ते कसं होतं ते पण बघू. तुम्ही एस्टरचं ऍसिड हायड्रोलायसिस केलात काय आणि अल्कलाइन हायड्रोलायसिस केलात काय, दोन्ही ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट आपला कोण असणार आहे, दॅट इज कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि तो कार्बोक्सिलिक ऍसिड कसा तयार होतो हे तुमच्या समोर आपल्याला सांगायचं आहे. पहा, लिहून घ्या. आता या ठिकाणी आपण काय लिहिले, अल्कलाइन हायड्रोलायसिस. आपण पहिल्या भागामध्ये काय केलं बाबांनो, एस्टर घेतलं, एस्टरचं काय केलं, ऍसिड हायड्रोलायसिस केलं, तयार काय झालं, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल. ठीक आहे. आता काय करू आपण, एस्टर्स घ्यायचं आणि या एस्टरचं ऍसिड हायड्रोलायसिस करण्याच्या ऐवजी काय करायचं, अल्कलाइन हायड्रोलायसिस. आता तुम्हाला मी सांगितलं अल्कलाइन हायड्रोलायसिस म्हणजे काय. अरे बाबा, जर हायड्रोलायसिसची प्रक्रिया, जर हायड्रोलायसिसची प्रोसेस अल्कलीच्या सानिध्यात घडत असेल, इफ हायड्रोलायसिस इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ अल्कली, मग तो NaOH असेल किंवा KOH असेल, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज अल्कलाइन हायड्रोलायसिस. हे नीट लक्षात घ्या, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आता नेमकं होतं कसं त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला बघायची आहे, तो भाग थोडक्यात आपण समजून घेऊ. आता बघा, अल्कली घ्यायचं आपल्याला. पहिल्यांदा काय घ्यायचं, C डबल बॉन्ड O R डॅश, हा एस्टर आहे. या एस्टरचा आपण काय करूयात, या एस्टरचा आपण करूयात अल्कलाइन हायड्रोलायसिस. अल्कलाइन हायड्रोलायसिस करण्यासाठी आपण वापरूयात अल्कली. अल्कली कुठली वापरायची, सोडियम हायड्रॉक्साईड वापरा, पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरा, चालतं. पहिल्यांदा आपण घेऊ सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, आणि या ठिकाणी हीट करू आपण. बघा पहिली स्टेप बघा. आता हा सोडियम हायड्रॉक्साईड काय करतोय, O आणि C मधला बॉन्ड तोडतोय. समजलं, O आणि C मधला बॉन्ड तुटला. आता या ठिकाणी काय होईल बघा, C डबल बॉन्ड O Na, C डबल बॉन्ड O Na. ठीक आहे, R डॅश OH. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये ऍसिड तयार झालं नाही. एक लक्षात घ्या, आपण जर अल्कलाइन हायड्रोलायसिस केलं तर पहिल्या स्टेपमध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होणे नाही. पहिल्या स्टेपमध्ये मिळेल सोडियम कार्बोक्सिलेट, साल्ट मिळेल, साल्ट, सोडियम कार्बोक्सिलेट नावाचा. आणि तो कसा आहे आपण लिहूया तो पाहिजे बघा, C डबल बॉन्ड O Na, ह्याला म्हणतात सोडियम कार्बोक्सिलेट. आणि मग R डॅश OH, संपलं. मग हा कोण आहे, एस्टर. एस्टरचं काय केलं आपण, हायड्रोलायसिस. हा तयार काय झालं, सोडियम कार्बोक्सिलेट म्हणजे हा साल्ट तयार झाला. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करा, ऍसिडिफिकेशन करा. तुम्ही म्हणसाल गुरुजी हा शब्द काय, ऍसिडिफिकेशन म्हणजे काय. अरे बाबा, ऍसिडिफिकेशन करणे म्हणजे ऍसिड सोबत अभिक्रिया करणे, ऍसिडचा वापर करणे, ऍसिडिफिकेशन. ऍसिड इज युज्ड इन दिस स्टेप, म्हणून ऍसिडिफिकेशन म्हटलं. कसं होतं सांगतो बघा. आता इकडं हा बघा, इथं काय घ्यायचं, वॉटर मॉलिक्यूल घ्यायचं, H आणि OH आहे का, आणि इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl ऍसिड घेतला आपण, ऍसिडिफिकेशन. आता कसं होईल माहिती का, या ठिकाणी काय होतं बघा, आता हा तुमचा बॉन्ड तुटतो, कोणता बॉन्ड,
बघा ह्या ठिकाणी हा बॉन्ड तुटला, काही RC डबल बॉन्ड OH इथं वापरलं दुसऱ्या स्टेपमध्ये पाणी. पहिल्या स्टेपमध्ये पाणी वापराली, पहिल्या स्टेपमध्ये पाणी पाजवाल नाही, दुसऱ्या स्टेपमध्ये पाणी पाजवायचं आहे आणि कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार करायचं आहे. पाणी पाजू पाजू मारायचा कडूला. कसं आहे का? सोपं आहे, लक्षात घ्यावं लागतंय. हे बघा RC डबल बॉन्ड O हां आणि इथला H उरलं काय Na आणि इथला OH लिहू का? -NaOH लिहू इथंच -NaOH आणि आपला प्रोडक्ट आला RC डबल बॉन्ड OH आणि ह्यालाच म्हणतात काय? कार्बॉक्सिलिक ॲसिड. कार्बॉक्सिलिक ॲसिड संपली. या ठिकाणचं एक वाक्य महत्वाचं आहे बाबांनो. तुम्ही जेव्हा एस्टरचं अल्कलाईन हायड्रोलिसिस करता तेव्हा एका स्टेपमध्ये कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार होत नाही. पहिल्या स्टेपमध्ये एस्टरपासून सोडियम कार्बॉक्सिलेट नावाचा साल्ट तयार होतो आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आपण जेव्हा त्याचं ॲसिडिफिकेशन करतो, ॲसिडिफिकेशन करतो तेव्हा त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट कुठला आहे? आपला प्रोडक्ट आहे, दॅट इज द कार्बॉक्सिलिक ॲसिड. आता उदाहरणं घेऊन रिॲक्शन पूर्ण होऊन जाईल. कसं बघा, एक एक उदाहरण बघा. पहिलं उदाहरण घेऊ आपण. CH3 C डबल बॉन्ड O C2H5 एस्टर. नाव काय हो? इथिल ॲसिटेट. सोपं आहे, अगदी सोपं आहे. चला प्लस काय घ्यायचं आपल्याला? वॉटर मॉलिक्यूल घ्यायचं आहे का? घ्यायचं नाही, डायरेक्ट अल्कली घ्यायचा पहिल्या स्टेपमध्ये, फक्त अल्कली घ्यायचा आहे. NaOH लिहू का? NaOH असं लिहितो NaOH. चालतंय. चला हीट करा. हीट केलं. हे एस्टर आहे, अल्कली वापरा पहिल्या स्टेपमध्ये. अल्कलाईन हायड्रोलिसिस आहे, अल्कली वापरा. सोडियम हायड्रॉक्साईड वापरा, पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरा. चालतंय. मग आता काय होईल? परत तसंच होईल. हो का? इथला CO बॉन्ड तुटेल, खेचा आणि मग CH3 C डबल बॉन्ड O Na आणि मग C2H5OH असे दोन प्रोडक्ट येतील. हे लिहू का? -C2H5OH इथंच लिहितो, निघून जातो म्हणून. आणि मुख्य प्रोडक्ट जो आहे आपला CH3 C डबल बॉन्ड Na नाव आहे सोडियम ॲसिटेट. हा नाव आहे सोडियम ॲसिटेट तयार झाला. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करणार? हायड्रोलिसिस करणार, म्हणजे HON. दुसऱ्या स्टेपमध्ये वॉटर घ्यायचं आहे. इन द प्रेझन्स ऑफ ॲसिड ॲसिडिफिकेशन इज टेक्स प्लेस, डायल्यूट HCl आणि मग आपला प्रोडक्ट येईल. हो का? इथून थोडा बॉन्ड आहे का? CH3 खेचॅक, O आणि Na मधला बॉन्ड थोडा खेचॅक म्हणा, म्हणजे कडला होतंय. CH3 C डबल बॉन्ड OH NaOH लिहू का? इथं -NaOH निघून जातो आणि आपला प्रोडक्ट येतो CH3 C डबल बॉन्ड OH. नाव आहे ॲसिटिक ॲसिड. झालं, ॲसिटिक ॲसिड तयार झाला. अतिशय सोपी रिॲक्शन आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक भाग आपल्या सर्वांच्या लक्षात येणार आहे. चला अजून एक उदाहरण घेऊयात आपण. बघा या ठिकाणी आपण घेऊयात बेंझिन रिंग. इथे घेऊयात C डबल बॉन्ड O C2H5. अल्कलाईन हायड्रोलिसिस म्हणजे पहिल्यांदा अल्कली घ्या. आली कोण आली? अल्काली. अल्कली म्हणते त्याला. ह्याचं नाव काय बघा? इथिल. आता बेंझिनला का म्हणा? बेन्झोएट. इथिल बेन्झोएट घेतला आपण. चला आता कुठला बॉन्ड तोडायचं? O आणि C मधला बॉन्ड तुटला, खेचॅक. बघा बेंझिन रिंग C डबल बॉन्ड O Na C2H5OH आली हवा की मग आता काय? हो का? ही बेंझिन रिंग लिहा. चला C डबल बॉन्ड O Na निघून काय गेलं? C2H5OH इथं लिहा. चालतंय. आणि मग ह्याचं ॲसिडिफिकेशन करा. आता याचं नाव काय? सोडियम बेन्झोएट. SOD सोडा बेन्झोएट, सोडियम बेन्झोएट म्हणायचं. आणि मग कोणा घेतो? हायड्रोलायसिस HOH म्हणजे ॲसिडिफिकेशन इन द प्रेझन्स ऑफ डायल्यूट HCl. झालं. O आणि Na मधला बॉन्ड तुटला, खेचा. संपलं हो. बेंझिन C डबल बॉन्ड OH NaOH ह्या इथं -NaOH आणि मग शेवटी आपला प्रोडक्ट मिळाला आपल्याला. बेंझिनला बेंझिन C डबल बॉन्ड OH. काय नाव आहे? बेन्झाइक ॲसिड. संपलं. अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया आहे. अतिशय सोप्या रिॲक्शन्स आहेत. कळालं का? एक एक सेपरेट व्हिडिओ आपण त्याच्यावरती करतोय. तुम्ही बघणं महत्त्वाचं आहे, शेअर करणं महत्त्वाचं आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे. तेव्हा हे व्हिडिओ केलेलं कामाचं आहे. समजलं का? मग हाच व्हिडिओ आपल्याला जर शिकवला, वर्गामध्ये शिकवला तर किती महाग पडतो, आहे की नाही? मग एका तासाचं एका विषयाचं ट्युशन जर लावायचं असेल आपल्याला तर 20,000 द्यावं लागते. बरोबर आहे का नाही? मग इथं फुकट आहे की? याला फक्त एकच महत्त्वाचं आहे, काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. काळजीपूर्वक बघितलं ना कळावंच लागते. कळतेच. तुमची इच्छा असेल तर कळणारच आहे तुम्हाला. ओके, लिहून घ्या.
आता बघा, आता तुमच्यासमोर एक छोटा कन्सेप्ट आहे, सोप. आता सोप म्हणजे काय? सोप म्हणजे साबण, अंगाचं साबण, कपड्याचं साबण, बरोबर आहे का? हां. मग आता हे साबण म्हणजे नेमकं काय असतं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता आपण जी रिॲक्शन केली, तुम्ही काय घेतलं? एस्टर घेतलं. बघा नीट बघा बरं का, RC∬O₂R'. हा कोण आहे? एस्टर आहे ना. मग या एस्टरचं तुम्ही काय केलं? अल्कलाईन हायड्रोलायसिस केलं. काय घेतलं पहिल्या स्टेपमध्ये सांगा बरं? NaOH घेतलं आपण, NaOH, आणि हीट केलं आपण ह्याला. नीट आहे का बरं का? हा कोण आहे? एस्टर आहे. एस्टरची अभिक्रिया आपण केली अल्कलीसोबत. NaOH आहे, सोडियम हायड्रॉक्साईड आहे, NaOH सध्या असं लिहिल्यावर. मग आता इथला काय झाला? O आणि R मधला, O आणि C मधला बॉन्ड तुटला, खेच्या, आणि मग RC∬O₂Na. बघा हा तयार झाला तुमचा साल्ट, RC∬O₂Na. हा साल्ट आहे, सोडियम कार्बॉक्सिलेट आहे, आणि R'OH आणि अल्कोहोल आहे. बघा मग हा जो सोडियम साल्ट आहे तुमचा, मग सोडियम घ्या किंवा पोटॅशियम घ्या, सोडियम और पोटॅशियम साल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड. कळलं का? आता एस्टर पासून आपण तयार केलाय, आणि हा काय? साल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड म्हणा झाला. समजलं? एक लक्षात घ्या तुम्ही कधी पण, या ठिकाणचा जो साल्ट आहे, हा मग तो सोडियम असेल किंवा पोटॅशियम असेल, सोडियम और पोटॅशियम साल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड इज कॉल्ड ॲज सोप. त्याला साबण म्हणतात. साबण म्हणजे साल्ट आहे. कोणता साल्ट आहे? सोडियम असेल किंवा पोटॅशियम साल्ट असेल, सोडियम किंवा पोटॅशियम साल्ट कुणाचा? हायर फॅटी ऍसिडचा. हा त्याला म्हणायचं सोप. आणि मग हा तुमचा सोडियम साल्ट आहे, आणि दिस इज कॉल्ड ॲज अ सोप. कळलं का? म्हणजे या अभिक्रियेमध्ये साबण तयार झालं पहिल्या स्टेपमध्ये. म्हणजे आपण जेव्हा एस्टरचं काय केलं? अल्कलाईन हायड्रोलायसिस, तेव्हा काय तयार झालं? सोप तयार झालं. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं, अल्कलाईन हायड्रोलायसिस ऑफ एस्टर, अल्कलाईन हायड्रोलायसिस ऑफ अल्कलाईन हायड्रोलायसिस, अल्कलाईन हायड्रोलायसिस ऑफ एस्टर इज कॉल्ड ॲज सॅपोनिफिकेशन. त्याला म्हणतात सॅपोनिफिकेशन, साबण तयार होणे. सॅपोनिफिकेशन म्हणजे साबण तयार होणे. झालं संपलं. खरं काय? ही जी अभिक्रिया आहे, या अभिक्रियेला काय म्हणायचं? सॅपोनिफिकेशन, सोप फॉर्मेशन. संपलं. म्हणून लक्षात घ्या, अल्कलाईन हायड्रोलायसिस ऑफ एस्टर इज कॉल्ड ॲज सॅपोनिफिकेशन रिॲक्शन. कारण या रिॲक्शनमध्ये सोप तयार होतो. सोप म्हणजे काय? साबण. सोडियम साल्ट म्हणजे काय? पोटॅशियम साल्ट म्हणजे काय? सोडियम साल्ट म्हणजे कपड्याचं साबण, पोटॅशियम साल्ट म्हणजे अंगाचं साबण. आहे की नाही? सोप आहे अगदी. मग तसे दोन गोष्टी, सोप म्हणजे काय, सॅपोनिफिकेशन म्हणजे काय. सोप म्हणजे काय? सोडियम और पोटॅशियम साल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड इज कॉल्ड ॲज सोप. आणि सॅपोनिफिकेशन रिॲक्शन म्हणजे साबण तयार होणारी रिॲक्शन किंवा प्रोसेस. लक्षात घ्या तुम्ही, अल्कलाईन हायड्रोलायसिस ऑफ एस्टर is called as saponification reaction because in this reaction साबण is formed, soap is formed. ह्या बी गोष्टी या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायच्या आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.